गडचिरोलीत माओवादी आत्मसमर्पणाची ऐतिहासिक घटना। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत 61 माओवाद्यांचे आत्मसमर्पण। 5 कोटींचे इनामी नक्षलवादी शांततेच्या प्रवासात। महाराष्ट्रात माओवाद समाप्तीची नवी सुरुवात। भूपतीसह माओवाद्यांचे आत्मसमर्पण, नव्या इतिहासाची नोंद। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नक्षलवादी चळवळीचे निर्मूलन करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात एक पाऊल पुढे टाकले आहे। गडचिरोली येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 61 माओवादी सदस्यांनी सशस्त्र आत्मसमर्पण करून शांततेचा आणि विकासाचा मार्ग स्वीकारला आहे। यामध्ये सर्वोच्च माओवादी नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणुगोपालराव यांचाही समावेश आहे। या आत्मसमर्पितांवर एकूण 5,24,00,000 रुपयांचे इनाम होते। मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सर्व सदस्यांना संविधानाची प्रत देत लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत केले। त्याचबरोबर गडचिरोली पोलीस दलाला 1 कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आलं। राज्य सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाने आणि केंद्र सरकारच्या ठोस रणनीतीमुळे आज गडचिरोलीतून शांततेचा नवा अध्याय सुरू झाला आहे। तर आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक घटनेविषयी काय म्हटलं आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात 2014 पासून माओवादाच्या विरुद्धची जी लढाई सुरू झाली आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात माओवादापासून मुक्त भारत तयार करण्याची जी योजना सुरू झाली त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने माओवादाच्या विरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला आणि आज तो लढा निर्णायकच्या पद्धतीनं त्या ठिकाणी समाप्तीकडे चाललेला आहे। आज सोनू उर्फ भूपती यांच्या समवेत 61 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। सोनू उर्फ भूपती हा या संपूर्ण दंडकारण्यामध्ये माओवादाचा जो उदय झाला आणि विशेषतः या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये अहेरी दलम असेल, सिरोंचा दलम असेल, पेरीमेली दलम असेल, चामोर्शी दलम असेल किंवा या ठिकाणी टिपागड दलम असेल, असे जे सगळे दलम तयार झाले आणि त्यातनं एक मोठी सशस्त्र सेना तयार झाली। याचा बॅकबोन, त्याचं ब्रेन, या सगळ्या गोष्टी म्हणजे सोनू उर्फ भूपती होता आणि आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे एक प्रकारे हा बॅकबोन संपलेला आहे। मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता। आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे। आता फक्त कंपनी 10 याचे बोटावर मोजण्या इतके 8-10 लोक अजून बाकी आहेत। आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील, कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही। त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे। गडचिरोलीचा हा बदल म्हणजे महाराष्ट्रासाठी नवी पहाट आहे। शस्त्र सोडून विकास आणि संविधानाच्या मार्गावर चालण्याचा संदेश आजच्या घटनेनं दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृढ नेतृत्वाखाली माओवाद संपवण्याच्या दिशेने महाराष्ट्र निर्णायक पाऊल टाकत आहे। गडचिरोलीच्या जंगलात शांततेचा सूर उमटला आहे। आता पुढचा अध्याय विकासाचा आणि समतेचा। प्रतिनिधी श्याम हेडाऊ, आधुनिक केसरी, गडचिरोली।